बघा मी आता कंटाळले, तो वय झालं 73 वय आहे. माझं पाठीमागे कोण नाही, मुलं नाही, नवरा नाही, बाहेरचं कोण नाही, सासर कितपत फिरायचं. वारंवार ते घोषणा करतात. ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा एनटीसी मिलच्या जागांवर विशेष धोरणात्मक निर्णय आम्ही घेऊन घोषणा केली, त्याचं काय नाही. त्यानंतरही वारंवार 1 लाख घरं देतो, 2 लाख घरं देतो. आताही परवा आम्हाला आश्वासन दिलं. म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांना फक्त घोषणा करण्यापुरतं ठेवलंय का, हा प्रश्न नक्की आता विचारला गेला पाहिजे. की फक्त ते घोषणा करतात, निर्णय कोणताही घेत नाही. त्यामुळे घोषणा करणारा एक उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तिथे बसवलंय का, हाही एक प्रश्न कुठेतरी उपस्थित होतो. आमच्या जन आता उभं राहत नाही, चालायला होत नाही. ह्या लोकांना काय जरा सुद्धा दया माया नाही. आणि हा निर्णय होऊन सुद्धा आज तागायत 16,000 गिरणी कामगार जर सोडले तर 1.25 लाख गिरणी कामगार हे घरापासून वंचित आहे. ही फार दुर्दैवाची आणि शर्मेची बाब आहे. नमस्कार, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज आहोत भारत माता चौक या ठिकाणी आणि संयुक्त मराठी मुंबई चळवळ या संघटनेच्या अंतर्गत या ठिकाणी संपूर्ण गिरणी कामगार एकजुटीने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. नेमकं यांच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीच्या भावना घेऊन आज या ठिकाणी ते जमलेले आहेत, आपण थेट या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत रमाकांत बने यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काय सांगाल सर, आज तुम्ही मोठ्या संख्येने गिरणी कामगारांना या ठिकाणी घेऊन उपस्थित झालेले आहेत, नेमकं काय मागण्या घेऊन तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात? कारण आता जो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा सण म्हटलं तरी हरकत नाही, दिवाळी, जो खूप दिवस 15-20 दिवस साजरा केला जातो. आणि त्या दिवाळी गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थाने साजरी करायची की नाही सरकारने ठरवायचं होतं. की गिरणी कामगाराला कशा पद्धतीने जी काही 9 जुलैला आश्वासनं दिली त्याची पूर्तता खरं तर 15 दिवसात हे शासन करणार होतं, परंतु आज 100 दिवस होऊन सुद्धा सरकारने कोणत्याही पद्धतीने त्या बाबतीत हालचाल केली नाही. आणि त्यामुळे गिरणी कामगारांची खऱ्या अर्थाने आम्ही काही दिवाळी इथे साजरी करणार होतो, परंतु पोलीस प्रशासनाने त्या काही गोष्टींवर काही शब्दांवर बंधन घातल्यामुळे आज आपण दिवाळी दीपोत्सव इथे साजरा केलेला आहे. गिरणी कामगारांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं एक काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे एक प्रतिकात्मक झोपडी बांधून गिरणी कामगारांच्या दिवाळीच्या माध्यमातून प्रतिकात्मक झोपडी बांधून सरकारला एक इशारा दिलेला आहे की आजही आम्ही प्रतिकात्मक झोपडी बांधलेली आहे. परंतु जर सरकारने येणाऱ्या काळात म्हणजे 20 नोव्हेंबर पर्यंत आम्ही जे काही मागण्या केलेल्या आहेत, जे काही त्यांच्याकडे आमंत्रण दिलेलं आहे त्यांना 27 तारखेला आझाद मैदानावर भेटण्याचं, त्या कोणत्याही मागण्यांबद्दल जर त्यांनी योग्य ती भूमिका घेतली नाही तर निश्चितपणाने 20 तारखेनंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. आणि कदाचित ह्या मग झोपड्या असतील, अशा मुंबईत ठिकठिकाणी गिरणी कामगारांच्या झोपड्या आपल्याला उभा राहायला दिसतील. मग रास्ता रोको असेल, रेल रोको असेल, किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या ज्या गिरण्यांच्या चिमण्या त्याच्यावर चढूनही आंदोलन केलं जाईल, किंवा आझाद मैदानावरून माघारी न जाण्याची भूमिका घेऊन आंदोलन केलं जाईल. काय करायचं हे नक्कीच आम्ही गनिमी काव्याने आता ठरवू की नेमकं पुढच्या आमच्या भूमिका काय असतील. परंतु प्रशासनानं, शासनानं असेल, मंत्रिमंडळ असेल किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक गोष्ट मात्र निश्चित मनाशी आता घालून गाठ बांधावी की 27 तारखेला गिरणी कामगार आपल्या भेटीला येतोय. आपण भेट देऊन गिरणी कामगारांचा संताप असेल, गिरणी कामगारांचे प्रश्न असतील हे मिटवायचे की नक्कीच ते पुढे आणखीन वाढवायचे. कारण एक गोष्ट मात्र निश्चितपणाने आम्ही ज्या मातीत राहतो त्या मातीचा इतिहास आहे. आमच्याच वाटेवर येऊन आमची वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही, हा या मराठी मातीचा इतिहास आहे, हे त्यांनी विसरू नये. कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दिलेली जी काय आश्वासन आहेत, गिरणी कामगारांचा जो काही संघर्ष आहे आपण बघितलं असाल, या ताईंची जी व्यथा मगाशी आपण मांडली की कशा पद्धतीने लोक रस्त्यावर राहतात, आणि तरी तुम्ही म्हणत असाल की गिरणी कामगारांसाठी आम्ही करू, गिरणी कामगारांसाठी करू. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी एक नक्कीच एक सवाल आहे, एक आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने गिरणी कामगारांसाठी आम्ही केलं म्हणता, तर गेली 11 वर्षापैकी किमान 8 ते 9 वर्ष तुम्ही सत्तेत आहेत किंवा सत्तेत केंद्रस्थानी राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक वीट जरी गेली 14 वर्षात आपण रचली असाल तर नक्कीच ती गिरणी कामगारांना फोटो काढून किंवा तो पेपरला जाहीर करा की आपण नेमकं गिरणी कामगारांसाठी केलं ते. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणत्याही पद्धतीनं गिरणी कामगारांसाठी एकही नव्याने वीट रचली गेली नाही. हे अंतिम सत्य आहे, ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. चुका झाल्या असतील आम्ही म्हणतो, परंतु त्या चुकांचा आता प्रायश्चित्त करून गिरणी कामगारांना जी 9 जुलैला तुम्ही आश्वासनं दिले ती निश्चितपणाने पूर्ण केली पाहिजेत. आणि त्यासाठी आपण इथे एक इशारा देण्यासाठी, खरं तर इशारे खूप देऊन होतात, परंतु हा इशारा नक्कीच सरकारलाही आम्ही सांगतो तुम्ही हलक्यात घेऊ नका. कारण गिरणी कामगार आता हलका राहिलेला नाही. गिरणी कामगार एकत्र येतो, संघटित होतोय आणि नक्कीच तुमच्या भेटीसाठी तो 27 जुलैला आझाद मैदानावर येतोय. गेल्या काही महिन्यांपूर्वी ते आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन गिरणी कामगारांचं झालं होतं.
त्यानंतर आश्वासने दिलेत. अनेक पक्षाचे नेते मंडळी स्टेजवर येऊन गेले आणि अनेक आश्वासनं तुम्हाला दिली गेलेली आहेत, ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहे किंवा होत नाही आहे. माईक बंद करा ना जरा. माईक बंद करावं. 9 जुलैला ज्यावेळी आम्ही हा मोर्चा घेतला होता, 14 संघटना एकत्रित करून संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून युवा काही लोक असतील किंवा ज्येष्ठ नेते सर्वांना एकत्रित करून कामगार वारस सगळे एकत्रित येते हा भव्य मोर्चा झाला होता. नक्कीच सरकारच्या पायाखालची वाळू त्या दिवशी सरकली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब आणि प्रसाद लाड साहेब हे आमच्या भेटीसाठी आले होते आणि निश्चितपणानं तुमची जी काय मागणी आहेत त्या पूर्ण करण्याचा शब्द उदय सामंत साहेबांनी त्या छातीवर हात ठेवून आम्हाला शब्द दिला होता की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. परंतु त्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर 10 जुलैला त्या संदर्भात बैठक झाली. त्यांनी आश्वासनं मान्य केली, लवकरात लवकर ते आम्ही सगळं मान्य करू असं त्यांनीही सांगितलं होतं. परंतु या पार्श्वभूमीवर जर आपण सर्व पाहिलं की या गोष्टी घडत का नाही, एक सवाल एक प्रश्न उपस्थित इथे होतो की शेलू किंवा वांगणी इकडे जी काही सरकारला संख्या पाहिजे ती जमत नाही, तोपर्यंत आमचा GR थांबवलाय का हा निश्चितपणे एक प्रश्न उपस्थित होतो. कारण द्यायची तर इच्छा आहे, मग थांबताय का? कारण शेलू वांगणीची जी घरं आहेत ती त्यांचा आकडा तिथे पूर्ण होत नाही. जोपर्यंत त्या घराचा आकडा त्यांना पाहिजे, ती घर लोक तेवढी तिकडे जात नाही, तोपर्यंत यांचा GR काढायचा नाही नवीन मुंबईतला. हे असं धोरण कुठेतरी सरकारने अवलंबलेलं आहे. आणि त्यामुळे उदय सामंत साहेब असतील, प्रसाद लाड यांच्याही भेटीला आम्ही जाणार आहोत. आणि 9 तारखेला खास करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या भेटीला आम्ही शेवटचं चाललोय. बस एक तुम्ही दिलेले शब्द होता, तुम्ही एक सर्वसामान्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला एक व्यक्ती आहे, त्यामुळे तुम्हाला त्या भावना माहिती आहेत. त्यामुळे शेवटची भेट आम्ही घेतोय. अन्यथा आम्ही 14 संघटना आम्ही 27 तारखेचा कार्यक्रम तर जाहीर केलाच आहे, परंतु ते एक संघटनात्मक झालं का इथे ठरलेलं आहे. नक्कीच 14 संघटना मिळून या सर्व गोष्टींवर आम्ही एक निर्णय घेऊ आणि येणाऱ्या काळात गिरणी कामगार काय होता हे सरकारला नक्की पाहायला भेटेल. सरकारला आठवेल की 1982 काळचा गिरणी कामगार ज्या पद्धतीने लढला होता त्या पद्धतीने गिरणी कामगार वारस आता लढायला तयार आहेत. जेव्हा जेव्हा संघटना असे मोर्चे काढतात त्यावेळेस प्रत्येक गिरणी कामगारांचा वारस असो, गिरणी कामगार असो, हा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या बरोबर उभा असतो. काय परिस्थिती आहे गिरणी कामगारांची एकूणच, कशा पद्धतीने जीवन जगतात, कधी आढावा आपण घेतलेला आहे का या सगळ्या गोष्टींचा? गिरणी कामगारांची जर आपण एकंदरीत परिस्थिती, आता प्रत्येकाची वैयक्तिक पाहिली तर नक्कीच निराळायचं, परंतु जे एकंदरीत आढावा आपण घेतो त्यावेळी नक्कीच गिरणी कामगारांची, बहुतांश गिरणी कामगारांची परिस्थिती वाईट आहे असं म्हणणार आहे. म्हणजे वाईट आहे म्हणून तुम्ही आमचा अधिकार घेऊ शकता का? आमचा अधिकार आहे तो आम्हाला पाहिजे. आमची परिस्थिती कशी आहे याच्यावर आमचा अधिकार ठरत नाही. आमचा मुंबईतला अधिकार आहे, आमची परिस्थिती कशी असून आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, या भूमिकेत आम्ही ठाम आहे. त्यामुळे आमची परिस्थिती कशी आहे तर आमचे काय वातावरण आहे आमच्यामध्ये ह्याची कुठेही त्या गोष्टीला आम्हाला घर देण्यामागे आणि आमच्या परिस्थितीचा कुठेही जवळपास संबंध येत नाही. त्यामुळे आमचा जो अधिकार आहे मुंबईतला तो शासनाने लवकरात लवकर द्यावा. फक्त उंटावरून शेळ्या हाकवण्याचं काम जे काय हे सरकार करते, माननीय कदाचित हा शब्द चुकीचा ठरेल परंतु एकनाथराव शिंदे साहेबांना वारंवार ते घोषणा करतात. ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा NTC मिलच्या जागांवर विशेष धोरणात्मक निर्णय आम्ही घेऊन घोषणा केली, त्याचं काही नाही. त्यानंतरही वारंवार 1 लाख घरं देतो, 2 लाख घरं देतो, आताही परवा आम्हाला आश्वासन दिलं. म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांना फक्त घोषणा करण्यापुरतं ठेवलंय का हा प्रश्न नक्की आता विचारला गेला पाहिजे. की फक्त ते घोषणा करतात, निर्णय कोणताही घेत नाही. त्यामुळे घोषणा करणारा एक उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तिथे बसवलंय का हाही एक प्रश्न कुठेतरी उपस्थित होतो. त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना एकच विनंती आहे की गिरणी कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर मिटवा. अन्यथा आपण बघताय की प्रत्येक आंदोलनात हळूहळू संख्या वाढत चालली. ही संख्या एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच झुकवल्याशिवाय राहणार नाही. पाठची जी आंदोलनं झालेत, मराठा आंदोलन असेल, आता शेतकरी आंदोलन असेल, या धर्तीवर नक्कीच एक ना एक दिवस गिरणी कामगारही आपलं आंदोलन उभं करेल एवढं मात्र निश्चित. आपण पोस्ट कार्ड सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. पोस्ट कार्ड मधून तुम्हाला सरकारला नक्की काय सांगायचं आहे? पोस्ट कार्ड आपण यासाठी सरकारला देतोय की उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आपण पोस्ट कार्डच्या माध्यमातून गिरणी कामगाराची जी व्यथा आहे ती आपण गिरणी कामगाराला सांगतोय की तुम्ही त्या पोस्ट कार्डवर लिहा आणि त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन दे की खऱ्या अर्थाने गिरणी कामगार काय जीवन जगतोय, गिरणी कामगाराच्या नेमक्या व्यथा काय, गिरणी कामगाराचं आज वय काय झालंय, अशा पद्धतीचं जे काही गिरणी कामगाराच्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. आणि कुठेतरी आपण सरकारला देव, मायबाप म्हणतो, देव म्हणतो, त्यामुळे त्या देवाला किंवा त्या दगडाला कुठेतरी पाझर फुटेल अशी एक छोटीशी अपेक्षा ठेवून आम्ही तो एक उपक्रम चालू केलेला आहे. जर नक्कीच जो सजीव आहे त्याला कुठेतरी पाझर फुटेल तर खरोखर आपण दगडाचाच देव म्हटला तर त्या दगडावर डोकं जरी आपटलं, रक्त जरी आपल्या कपाळातून आलं तरी त्याला पाझर फुटणार नाही. त्यामुळे ते दगड आहे ते देव दगडाचं आहे की खरोखर मानवी रूपात खरोखर सगळ्यांच्या ज्या समस्या त्या समजणार आहे ते त्यांनी ठरवायचं आहे.
नक्कीच दादा, एकूणच गिरणी कामगारांच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणाऱ्या महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की नक्की त्यांचा सुद्धा कशा भावना आहेत आजच्या या सगळ्या गोष्टीकडे. काय म्हणतात ताई, आज या ठिकाणी तुम्ही उभे आहात, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात, काय सांगाल? मी स्वतः गिरणी कामगार आहे आणि मी श्रीराम मिल मध्ये काम करीत होते, पण मिल 95 ला बंद झाल्यापासून मी या चळवळीत भाग घेतलाय आणि एवढी वर्ष भाग घेऊन सुद्धा मी भरपूर जेल भरो आंदोलन म्हणा, काही मोर्चे, कुठे काय, सगळ्या प्रकारने सरकारला नमवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझे कामगारही माझ्या बरोबर आहेत. पण हा सरकार किंवा ह्याच्या अगोदरचा सरकार काही दाद देत नव्हतं, पण ते दाद देण्यासाठी आता खरोखरच आम्ही 18 संघटना आहोत, ते एकत्र येऊन आता उतरलो आहोत रस्त्यावर. आमच्याच्यानं आता उभं राहत नाही, चालायला होत नाही. ह्या लोकांना काय जरा सुद्धा दयामाया नाही बाबा, एवढं थकले तरी सुद्धा येत आहेत. मग कशासाठी येत आहेत? एक आशा आहे की आम्हाला घर मिळेल म्हणून. मुंबईमध्ये एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, एवढ्या जागा उपलब्ध असताना सुद्धा गिरणी कामगारांना या ठिकाणी प्रतिकात्मक झोपडीचं रूप घेऊन आता इशारा द्यावा लागतोय. या परिस्थितीकडे आपण कसे बघताय? या परिस्थितीकडे हेच बघतोय की जर सरकारने 20 तारखेपर्यंत निर्णय दिला नाही तर अशा झोपड्या अनेक ठिकाणी उभे राहतील आणि तिथं गिरणी कामगार थांबेल. धन्यवाद. एकूणच सर काय सांगाल, आज तुम्ही इथे झोपडी सुद्धा उभारलेली आहे, पोस्ट कार्ड सुद्धा दाखवलेलं आहे इथे झोपडी सरकारनं. उभारलेली आहे. ही झोपडी सरकारच्या नाकर्ते भूमिकेमुळेच आज गिरणी कामगारांना झोपडी उभारण्याची वेळ आलेली आहे. कारण गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय त्याचा GR 91 साली निघाला, त्याच्यामध्ये सुधारणा देऊन पुन्हा मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय झाला आणि हा निर्णय होऊन सुद्धा आज तागायत 16,000 गिरणी कामगार जर सोडले तर 1.25 लाख गिरणी कामगार हे घरापासून वंचित आहे. ही फार दुर्दैवाची आणि शर्मेची बाब आहे. त्यामुळं शासन इतर लोकांना रस्त्यावर राहतात, झोपडीमध्ये राहतात किंवा इतर लोक आहेत त्यांना घरं देऊ शकते. मग ज्या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी जो गिरणी कामगार लढला, ज्यांनी मुंबई घडवली, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी देशाची अर्थनीती घडवण्याचं काम केलं, त्या गिरणी कामगारांना वचन देऊन सुद्धा तुम्ही घर देत नसाल तर ही फार शासनाच्या दृष्टीनं लाजिरवाणी बाब आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आणि त्याचं प्रतिकात्मक झोपडी उभारून त्याचा निषेध केलेला आहे. याची दखल महाराष्ट्र शासनानं घ्यावी. सर्व तिन्ही एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ताबडतोब गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी NTCच्या जागा, खाजगी गिरण्यांच्या जागा आणि त्या कमी पडल्या तर SRA आणि ज्या म्हाडांच्या कॉलनी आहेत त्या डेव्हलप होत आहेत, त्यामध्ये तुमचा TDR वगैरे देऊन मुंबईतच गिरणी कामगारांना घरं द्यावीत अशी 14 गिरणी कामगार संघटनाची विनंती सरकारला आहे. आम्हाला आशा आहे की सरकार ही विनंती मान्य करेल. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. सर काय सांगाल, परवाच आपली सभा झालेली आहे 14 संघटनांची, संघटनेच्या माध्यमातून काय नक्की निर्णय झालेला आहे, कशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे? आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या बंगल्यावर जायचं आहे, पण त्यांनी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. आणि आम्ही हा लढा जवळजवळ 25 वर्ष लढतोच आहे आणि 25 वर्षात फक्त आश्वासनच ऐकतोय. त्याच्या पलीकडे शासन कुठचंही धोरण आखत नाही किंवा गिरणी कामगार न्याय देत नाही. तर गिरणी कामगार न्याय देण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आहे आमचा, तो कदाचित शेवटचा असेल. संपूर्ण गिरणी कामगार रस्त्यावर उतरून न्याय मागणार आहे एवढं आमच्या प्रोग्राममध्ये ठरलेलं आहे. एकूणच काही कालच सभा यांची झालेली आहे 14 संघटनांची, मोठा निर्णय घेण्याचा विचार झालेला आहे. काय सांगाल सर, काल सभा झालेली आहे 14 संघटनांची, निर्णय घेतलेले आहेत, कशा पद्धतीने वाटचाल आता पुढची असणार आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? संयुक्त लढा समिती 14 म्हणण्यापेक्षा आता जवळपास 16 संघटना त्याच्यात सहभागी झालेल्या आहेत. सचिन भाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्रित आलो होतो आणि त्यामुळे
पुढची जी काही ठोस भूमिका आहे ती काय घ्यायची, तर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं, तर त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची नेमकी भूमिका काय हे एकदा आपण जाणून घेऊ. भेट दिली तर ठीक आहे, अन्यथा ज्या पुढच्या काय आक्रमक भूमिका असतील, रस्त्यावर कशा पद्धतीने उतरायचा, आपला हक्क कसा मिळवायचा हे मात्र निश्चितपणाने ठरवलं जाईल. कारण हक्क मिळवणार हे आम्ही निश्चित केलेलं आहे. आता तो फक्त कशा पद्धतीने मिळवायचा हे मात्र येणाऱ्या काळात आम्ही एकनाथ शिंदेची बैठक झाल्यानंतर निश्चितपणाने सगळेजण एकत्रित येऊन 16 संघटना ठरवतील की कशा पद्धतीने पुढे जायचं. परंतु गिरणी कामगार, मुंबईतला अधिकार, मुंबईतलं घर हे मिळवल्याशिवाय आता शांत बसणार नाही. ही भूमिका मात्र सर्वानुमते सर्वांनी एकत्रित घेतलेली ही भूमिका आहे. वारंवार भेटत असलेल्या आश्वासनांची जी मांदियाळी घातली जाते, गेले 48 वर्ष आपण सगळेजण हे आश्वासनच झेलताय. आता सुद्धा आश्वासनं दिलेले आणि त्याच्यात तुम्ही विचारायला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेट घेणार आहात. काय वाटतं, हे सरकार 14 संघटनांच्या ताकदीला जुमानते? कारण एकनाथराव शिंदे साहेबांनी जी माणसं पाठवली होती 9 तारखेला, त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून, उदय सामंत साहेब असतील यांनी छातीवर हात ठेवून गिरणी कामगारांसमोर शपथ घेतलेली आहे की गिरणी कामगारांचा आम्ही प्रश्न मिटवू. आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाठवलेल्या माणसांनी ज्या काय भूमिका घ्यायला पाहिजे होत्या, तुम्ही ज्या भूमिका घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्याच नाही. आणि म्हणून आपण एकदा शेवटचं त्यांना भेट घेतोय की गिरणी कामगारांचा प्रश्न खरोखर राजकीय व्यवस्थेत अडकलाय की प्रशासकीय व्यवस्थेत अडकलाय. म्हणजे एकनाथ शिंदे मंत्री म्हणून काम करतायत, करून पुढची प्रशासकीय व्यवस्था करत नाही का, ह्या पद्धतीने म्हणजे कुठे तो प्रश्न नेमका अडकला हे शोधण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी 9 तारखेला चाललोय. परंतु 9 तारखेला त्यांनी भेट द्यावी अशी निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनी एक अपेक्षा करतो. जर त्यांनी ती भेट दिली नाही तर येणारे आक्रमक भूमिका, शेवटी बघा कसं आहे, जी व्यक्ती आहे एखादा म्हणजे जो आपल्यावर अन्याय असतो त्याची एक सीमा असते, ती ओलांडली गेली की नक्कीच ऍक्शनला रिएक्शन ही होणारच. एक अंत पाहू नये सरकारने आता गिरणी कामगारांचा, आणि गिरणी कामगारांचा जर अंत पाहत असेल सरकारने, त्या सीमा ओलांडत असेल तर नक्कीच गिरणी कामगार वारस म्हणून आज आम्ही सांगतो आमचा गिरणी कामगार थकलेला असेल, परंतु त्या सीमा ओलांडण्यासाठी, गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सीमा ओलांडण्याची तयारी आम्ही गिरणी कामगार वारस म्हणून ठेवलेली आहे. सरकारने त्यांच्या पद्धतीने वागावं, आम्ही आमच्या पद्धतीने वागू हे मात्र निश्चित आहे. कशा पद्धतीचा इशारा द्याल की काय, म्हणजे जर नाही आश्वासन पूर्ण केलेलं आहे किंवा उत्तर नाही भेटलं तुम्हाला, काय इशारा करा? आम्ही तर ही प्रतिकात्मक जी झोपडी बांधली ती त्यासाठीच बांधली की सरकारने याच्यातून एक इशारा घ्यावा किंवा सरकारने एक समजून घ्यावं की गिरणी कामगार आता कोणत्या थराला जात चाललाय किंवा गिरणी कामगारांच्या आंदोलनाची तीव्रता कशी वाढत चालली. आम्हाला सरकारला ची अडवणूक करणं, सरकारला किंवा प्रशासकीय व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल किंवा आपली पोलीस यंत्रणा असेल, याला कुठेही त्रास देणं हा गिरणी कामगाराचा उद्देश केव्हाही नव्हता आणि केव्हाही नसणार यापुढे. परंतु ज्यावेळी आपल्या अधिकार आपल्या डोळ्यासमोर जर कोण हिरावून घेत असेल, ते गाळले जात असतील या मातीत, या राजकीय व्यवस्था यंत्रणेच्या माध्यमातून, तर नक्कीच त्या अन्यायाविरुद्ध चिडून उठलं पाहिजे. आणि तेच काम गिरणी कामगार किंवा वारस एक नैतिकता म्हणून, एक निसर्ग नियमाप्रमाणे ती चीड नक्कीच गिरणी कामगारांमध्ये येणार. आणि तो जो काय आक्रमकता असेल, जो काय गिरणी कामगारांचा संघर्ष आहे, जो काय न्यायासाठीचा एक लढा आहे, तो आपल्याला येणाऱ्या काळात रस्त्यावर असेल किंवा अन्य ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं की रस्त्यावर पाहायला मिळेल, रेल रोकोच्या माध्यमातून दिसेल, या झोपडींच्या माध्यमातून दिसेल. वेळ पडली तर आम्ही आमच्या गिरणींच्या चिमण्यावर चढून पडू. आझाद मैदानावर ज्या पद्धतीने काय करायचं ते आम्ही त्यावेळी भूमिका जाहीर करू. कारण गनिमी कावा या छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यात राहिलेली माणसं आहेत. आम्ही जे करायचंय ते आता गनिमी काव्यान करू. सरकारला सांगू आम्ही आझाद मैदानावर येतोय आणि इथे झोपड्या बांधलेल्या आहेत. आता ते सरकारने ठरवायचं कोणत्या पद्धतीने प्रश्न मिटवायचा हे मात्र निश्चित आहे. नक्कीच दादा, धन्यवाद सर. एकूणच गिरणी कामगारांचा जो प्रश्न आहे हा खूपच प्रलंबित झालेला आहे आणि कुठेतरी नाराजी गिरणी कामगारांच्या मनांमध्ये दिसून येत आहे. आणि गिरणी कामगार ज्या पद्धतीने आता रस्त्यावर उतरतोय आणि आपली ताकद एकजटून सरकारला इशारा देत आहे, हे कुठेतरी सरकारने पाहणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने सरकार गिरणी कामगारांच्या या प्रश्नांकडे पाहणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या 9 नोव्हेंबरला जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जी भेट घेणार आहेत, या भेटीसाठी ते अतिशय म्हणजे उत्सुक आहेत की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना भेट द्यावी ही त्यांनी एक आशा बाळगलेली आहे. पुढे त्यांचा निर्णय काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या ठिकाणी आपले एक ताई आहेत, त्या सुद्धा काही बोलू इच्छितात. काय सांगाल ताई? आता कुठे राहिलात तुम्ही? आता लोर परळला आहे. स्वतःचं घर आहे का भाड्याने राहताय? भाड्याने राहताय. तर भाडा भरायला पण आता काम करायचे तर कोणी काम देत नाही. पहिली मुलं सांभाळत होती, लॉकडाऊन पासून मुलं बंद झाले, त्याच्यामुळे मला काहीच पर्याय नाही कमवण्याचा, खाण्याचं. काय सांगाल सरकारला? काय सांगाल? सरकारने ही दाद घ्यावी की आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करा.
किती वर्ष आम्ही रखडणार? आज किती वर्ष झाली? 96 पासून ती मिल बंद झाली. अशी एकच माऊली नाही तर अशा अनेक माऊली आहेत की ज्या आपल्या मालकांच्या मागे गिरणी काळाच्या काळामध्ये खंबीरपणे मागे उभ्या राहिल्या होत्या आणि आता त्यांची परिस्थिती अतिशय कंडम आहे. त्यांना खाण्याची सुद्धा परिस्थिती नाही आहे, कामावर कोणी घेऊ शकत नाही. अशा काळामध्ये या गिरणी कामगारांच्या वारसांनी, त्यांच्या पत्नींनी किंवा त्या गिरणी कामगारांनी काय करावं हा सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण करायच्या अशा इच्छा या ठिकाणी सगळेच गिरणी कामगार आपले व्यक्त करत आहेत. एक दादा आहेत आपले इथे, तेही काही आपले इच्छा व्यक्त करू इच्छितात. काय सांगाल दादा? हॅलो, माझं नाव दत्ताराम गंगाधर लब्धे आहे. माझ्या मिलचं नाव आहे श्रीराम मिल वरली नाका. 42 वर्ष झाले आम्ही खूप संप वगैरे केलं झालं, आम्ही खूप हैराण झालोय. आम्हाला लवकरात लवकर मुंबईत घर द्यावे ही सरकारला विनंती आहे आमच्याकडून, सर्व गिरणी कामगारांकडून. धन्यवाद सर. तर एकूणच अशाच गिरणी कामगारांच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. मुंबईहून मी मंजिरी, कॅमेरामॅन सूर्यासह. धन्यवाद. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.